विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुमचा राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम बदललेला आहे. अभ्यासक्रम बऱ्याच प्रमाणात अवघड आहे, परंतु तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास जर केला तर यामध्ये तुम्ही चांगले गुण हे मिळवू शकता. आणि त्यामुळे प्रश्नपत्रिका कशी सोडवावी आणि बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी यासंबंधी आपण आज माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा चांगला अभ्यास करता, परंतु प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्याकडून अनेक प्रकारच्या चुका होतात. त्यामुळे त्या चुका तुम्ही जर टाळल्या आणि प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं तुम्ही काटेकोरपणे पालन जर केलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळून चांगलं यश हे तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच मिळवता येतं. आणि म्हणून परीक्षेमध्ये जे काही सूचना दिलेल्या असतात त्या सूचना तुम्हाला मी वाचून दाखवतो. त्यामध्ये पहिली सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जेवढे काही प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न हे तुम्ही पूर्ण सोडवायचे असतात. आपल्या राज्यशास्त्रामध्ये 7 प्रश्न हे तुम्हाला दिलेले आहेत. ते 7ही प्रश्न हे तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे. ते 7ही प्रश्न तुम्ही योग्य पद्धतीने जर सोडवले तर तुम्हाला चांगले जास्तीत जास्त मार्क्स मिळण्यास मदत ही होते आणि तुम्हाला मग मेरिट मिळायला वेळ लागत नाही. आणि म्हणून दुसरी सूचना आहे, उजवीकडील अंक प्रश्नास असलेले गुण दर्शवतात. ही सुद्धा सूचना तुमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कारण कोणता प्रश्न हा किती मार्कासाठी आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या अनुषंगानेच त्याचं तेवढं उत्तर हे तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. कारण प्रश्न जर कमी गुणाचा असेल आणि तुम्ही एक पेजभर त्याचं उत्तर जर दिलं असेल तर ते पेजभर उत्तर तुम्ही जरी लिहिलं तरी तुम्हाला 2 पैकी 2च मार्क हे मिळणार आहेत. बरोबर जर लिहिलं तर त्यापैकी जास्तीचे मार्क हे तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे 2 मार्कासाठी तुम्हाला एवढं उत्तर लिहिण्याची गरज नाही. काही विद्यार्थी तसं करतात. आणि म्हणून प्रश्नाचे गुण किती आहेत ते गुण लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने त्या प्रश्नाचं उत्तर हे लिहिलं पाहिजे. आणि त्यानंतर तिसरी सूचना आहे, प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. तुम्ही प्रश्न पहिला सोडवलेला आहे. प्रश्न पहिला सोडवल्यानंतर तुमचं अर्ध पेज कोरं राहिले त्याला सोडून द्या आणि नवीन पेजवर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाची सुरुवात करा. ते पहिलं पेज कोरं राहिलं अर्ध म्हणून तिथंच लगेच दुसऱ्या प्रश्नाची सुरुवात करू नका, कारण त्यामुळे जी तुमची उत्तरपत्रिका आहे ती उत्तरपत्रिका ही सुटसुटीत राहत नाही. परीक्षकाच्या ते लवकर लक्षात येत नाही आणि मग अशा वेळी तुम्हाला गुण कमी मिळण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक नवीन प्रश्नाची सुरुवात ही तुम्ही नवीन पानावर करणं हे आवश्यक आहे. ह्या सूचनांचं पालन तर तुम्हाला करायचंच आहे. परंतु त्याचबरोबर आता प्रश्नपत्रिका सोडवताना आता पहिला प्रश्न कसा सोडवायचा याची माहिती आपण बघू. तर पहिला प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 5 मार्कासाठी आहे. 5 विधानं दिलेली असतात. ती 5 विधानं जशाला तशी लिहून त्या विधानाखाली जे काही 4 पर्याय दिलेले असतात त्या 4 पर्यायापैकी जो योग्य पर्याय आहे तो योग्य पर्याय त्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे पूर्ण विधान लिहून योग्य पर्याय लिहिणं हे तुम्हाला आवश्यक आहे. बरेचसे विद्यार्थी फक्त त्या प्रश्नाचा अनुक्रमांक लिहितात आणि फक्त पर्याय लिहितात. ही उत्तरपत्रिका सोडवण्याची पद्धती
ही चुकीची आहे. आणि त्याचबरोबर बरोबर पर्याय लिहिल्यानंतर त्या पर्यायाच्या खाली अंडरलाईन करणं म्हणजे रेषा मारणं हे आवश्यक आहे. या नियमाचं पालन हे तुम्ही जरूर केलंच पाहिजे. त्यानंतर प्रश्न पहिला ब हा कसा सोडवायचा. प्रश्न पहिला ब आहे, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. आता हा प्रश्न यावर्षी तुम्हाला नवीन आहे, म्हणून हा प्रश्न कसा सोडवायचा याचा थोडासा विचार करून तुम्ही हा प्रश्न सोडवला पाहिजे. कारण याच्यामध्ये 3 गट दिलेले असतात. 3 गटामध्ये 3-3 जोड्या असतात आणि त्या प्रत्येक गटातील 3 जोडीपैकी एक जोडी ही चुकीची असते आणि ती चुकीची जोडी कोणती आहे हे ओळखायचं आणि मग त्याला बरोबर असलेला पर्याय कोणता आहे म्हणजे बरोबर जोडी कोणती आहे हे तुम्ही त्याच्यासमोर लिहायचे. म्हणून उदाहरणार्थ तुम्हाला मी वाचून दाखवतो. जॉर्ज एच बुश त्यांच्यासमोर लिहिले कुवेतची इराकपासून सुटका. जोसेफ नाय सत्तेचे हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर असे वर्गीकरण. आणि क पुतिन रशियाचे विघटन. आता तुम्हाला इथं विचार करायचा आहे, विचार करून सोडवायचे. कारण इराकपासून कुवेतची सुटका झाली कारण इराकने कुवेतवर आक्रमण केलं होतं तेलाच्या विहिरी ताब्यात घेण्यासाठी आणि म्हणून कुवेतची सुटका करण्यासाठी अमेरिकेने इराकवर हल्ला केलेला होता आणि त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज एच बुश हे होते आणि म्हणून ती जोडी बरोबर आहे. जोसेफ नायनी अमेरिकेने जगावर महासत्ता म्हणून वर्चस्व गाजवण्यासाठी सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर या 2 तंत्राचा कसा वापर केला हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे ती जोडीसुद्धा बरोबर आहे. परंतु तिसरी जी जोडी आहे त्यामध्ये लिहिले पुतिन आणि समोर लिहिले रशियाचे विघटन. परंतु ही जोडी चुकीची कशी आहे हे कळण्यासाठी सुद्धा तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे. कारण रशियाचं विघटन झाल्यानंतर सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर पुतिन हे राष्ट्राध्यक्ष झाले आणि पुतिन हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी रशिया हा जो देश आहे तो लष्करीदृष्ट्या पूर्णपणे सामर्थ्यशाली बनवला. त्यांनी एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून रशियाला जगासमोर आणलं आणि म्हणून त्याचं उत्तर लिहित असताना पुतिन असं लिहून त्याच्यासमोर सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियाचा लष्करी सत्ता म्हणून झालेला उदय असं लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे एकच चुकीची जोडी तुम्हाला नंतर फक्त दुरुस्त करून लिहायची आहे. दुसरा गट बघू आपण, नियोजन आयोग. आता नियोजन आयोगामध्ये पुढं लिहिले 1947, पुन्हा नीती आयोग दिले त्याच्यासमोर लिहिले 2015, नवीन आर्थिक धोरण 1991. आता नीती आयोगाची स्थापना ही 2015मध्ये झालेली आहे. म्हणजे नियोजन आयोगाचं रूपांतरच नीती आयोगामध्ये झालं, परंतु ते 2015मध्ये झालेलं आहे. म्हणजे ती जोडी बरोबर आहे. आपण आर्थिक उदाहरण कधी स्वीकारलं हे तुम्हाला माहीत आहे, ते आपण 1991ला स्वीकारलेलं आहे. म्हणजे ती जोडीसुद्धा बरोबर आहे. आणि पहिली जोडी जी आहे नियोजन आयोगाची स्थापना, ज्याला आता नीती आयोग असं म्हणतात, त्याची स्थापना ही 1950मध्ये झालेली आहे. आणि म्हणून खाली उत्तर लिहिताना नियोजन आयोग आणि त्याच्यासमोर 1950 असं एवढंच लिहिणं फक्त अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरा गट आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि समोर लिहिले डिस्कवरी ऑफ इंडिया. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध हे पुस्तक
त्यांनी लिहिलेलं आहे त्याला डिस्कवरी ऑफ इंडिया असं म्हणतात. म्हणजे ती जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी आहे तमिळ लोकांच्या हक्कासाठी श्रीलंकेत लढा. त्याच्यासमोर लिहिलं आहे DMK. ही जोडी चुकीची आहे. कारण DMK म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम हा तामिळनाडूमधील एक प्रादेशिक पक्ष आहे. परंतु श्रीलंकेमध्ये तमिळ लोकांच्या हक्कासाठी जी संघटना स्थापन झालेली होती तिचं नाव LTTE असं आहे. म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम. म्हणून ह्या जोडीच्या समोर तमिळ लोकांच्या हक्कासाठी श्रीलंकेत लढा ही जोडी खाली लिहायची आणि त्याच्यासमोर लिहायचं की LTTE. एवढं शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतं किंवा तुम्हाला जर पूर्ण लिहिता आलं तर अधिक योग्य. आणि तिसरी जी जोडी आहे ती म्हणजे राष्ट्रीय एकात्मता परिषद. ती 1961 स्थापन झालेली आहे आणि ती जोडी बरोबर आहे. त्यामुळे फक्त एक चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची, 2 बरोबर असतात आणि ती चुकीची जोडीची दुरुस्ती करून तुम्हाला पुन्हा ती लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न पहिला क. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हे 4 मार्कासाठी आहे. एक विधान तुम्हाला दिलेलं असतं आणि त्या विधानाच्या खाली 3 पर्याय दिलेले असतात. त्या 3 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे तो पर्याय तुम्हाला लिहायचा आहे. आणि हा प्रश्न सोडवताना सुद्धा अगोदर जे काही विधान दिलेलं आहे ते विधान पूर्ण लिहायचं आणि त्याच्यासमोर मग तो योग्य पर्याय लिहायचा. आता उदाहरणार्थ 1991 नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला. कारण आता प्रादेशिक वाद हा जागतिक स्तरावरचा आपण बघितलेला आहे. या प्रादेशिक वादाची सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या ज्या व्यापारी संघटना आहेत, जे वेगवेगळे व्यापारी गट आहेत, ते व्यापारी गट जगात वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या भूभागामध्ये हे आपल्याला स्थापन झालेले दिसतात. म्हणजे व्यापारी गटांची संख्या ही वाढलेली आहे. म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे असा योग्य पर्याय निवडून ते विधान हे तुम्हाला पुन्हा लिहायचे. अशा पद्धतीने 4 विधानं ही तुम्हाला प्रश्न पहिला क यामध्ये सोडवायची आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला ड. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. आता हा प्रश्नसुद्धा बहुसंख्य विद्यार्थ्यांना समजलेला नाही. हा प्रश्न सोडवताना जे काही तुम्हाला विधान दिलेलं आहे ते विधान तुम्ही जशाला तसं लिहायचं आहे आणि त्याच्यासाठी असलेली समर्पक संकल्पना आहे ती संकल्पना फक्त एका शब्दामध्ये लिहायची आहे. एका वाक्यामध्ये किंवा एका पॅराग्राफमध्ये तुम्हाला ती लिहायची नाही. त्यासाठी एवढा पॅराग्राफ लिहिण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त एक वाक्य पुरेसं आहे. आणि म्हणून उदाहरणार्थ आपण घेऊ, जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते, असं विधान दिलेलं आहे. विधान पुन्हा आहे का? जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते, म्हणजे लष्करी ताकदीचा कुठल्या प्रकारचा वापर न करता इतर राष्ट्रावर प्रभाव पाडणे, त्याला काय म्हणतात? ते जोसेफ नायने सांगितलेलं आहे. त्याला सॉफ्ट पॉवर असं म्हणतात. आणि म्हणून ते विधान लिहून त्याच्यासमोर फक्त सॉफ्ट पॉवर एवढा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. पुन्हा दुसरं उदाहरण देतो. शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव असं विधान दिलेलं आहे. आता हे विधान तुम्ही जशाला तसं लिहायचे. त्या विधानाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यासमोर फक्त एकच शब्द तुम्हाला लिहायचा आहे.
जास्त तुम्हाला उत्तर त्यामध्ये लिहिण्याची गरज नाही. विधान काय दिलं आहे? शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव. म्हणजे तुम्हाला जर किमान जीवनमान जर जगायचं असेल तर किमान जीवनमान जगण्यासाठी तुमची काहीतरी मिळकत ही असली पाहिजे. तुमच्याकडे काहीतरी उत्पादक साधनं ही असली पाहिजेत, तर तुम्हाला किमान जीवनमान जगता येईल. परंतु ती किमान जीवनमान जगण्यासाठी लागणारी साधनच ही तुमच्याकडे नसतील, म्हणजे त्याचा अभाव तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला किमान जीवनमान जगता येणार नाही. म्हणजे तुम्ही गरीब राहाल. म्हणजेच या विधानाचा जो अर्थ आहे तो काय आहे? गरिबी किंवा दारिद्र्य. ह्या दोनपैकी एक शब्द हा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर तिसरंही उदाहरण देतो. संपर्क तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन. आपण बघितलेलं आहे सुशासन म्हणजे काय, आणि सुशासनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, इंटरनेटचा वापर हा कसा सुरू झाला आणि त्यामुळे सुशासनाला कशी मदत झाली त्याची माहिती आपण बघितलेली आहे. आणि म्हणून संपर्क तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन म्हणजे एकच शब्द लिहायचा आहे, ई प्रशासन. किंवा ई प्रशासनाऐवजी तुम्ही त्याला सुशासन असं जरी लिहिलं तरी परीक्षक त्याला ते बरोबर करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने समर्पक संकल्पना म्हणजे एकच शब्द तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतरचं उदाहरण आहे, भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय. आपण बघितलेल्या वर्गामध्ये की ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी शीतयुद्ध चालू होतं रशिया आणि अमेरिकेमध्ये, आणि त्या दोन्ही गटामध्ये भारताने सहभाग न घेता त्या दोघांपासून सारखं अंतर ठेवून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. त्यालाच अलिप्ततावाद असं म्हणतात. आणि म्हणून त्या विधानाच्या समोर फक्त अलिप्ततावाद एवढा शब्द लिहायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका जर सोडवली तर तुम्हाला योग्य आणि चांगले मार्क्स हे परीक्षेत मिळू शकतात. परंतु प्रत्येक प्रश्नाचा अर्थ, त्या वाक्याचा अर्थ, त्या विधानाचा अर्थ हा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर प्रश्न पहिला ई, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. हा प्रश्न 4 मार्कासाठी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 4 गट दिलेले आहेत आणि त्या 4 गटामध्ये म्हणजे 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले असतात. त्याला गट असं म्हणतात. आणि मग प्रत्येक गटामध्ये चुकीचा गट कोणता आहे, चुकीचा शब्द कोणता आहे, तो चुकीचा शब्द हा तुम्हाला ओळखायचा आहे. आता हे ओळखत असताना तुम्हाला अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये अगोदरचे जे काही 3 गट असतात, 3 शब्द असतात, हे 3 शब्द हे समानार्थी असतात, एकाच गटामध्ये बसणारे असतात. मग हे 3 शब्द एकाच गटामध्ये बसणारे असतात किंवा समानार्थी असतात, म्हणून त्याच्याशिवाय जो चौथा शब्द आहे तो शब्द हा गटात बसत नाही. आणि म्हणून त्याला तुम्ही त्याच्यासमोर तो शब्द खाली उत्तर म्हणून लिहायचा आहे. आता उदाहरणार्थ आपण बघू. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, सॅटेलाईट, आंतरजाल आणि ग्रामोफोन असे 4 शब्द दिलेले आहेत. म्हणजे हे 4 गट आहेत. आता ह्या 4 गटातील शब्दापैकी भ्रमणध्वनी, सॅटेलाईट आणि आंतरजाल हे सगळं माहिती तंत्रज्ञानावर
इंटरनेट क्षेत्रावर आधारलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ग्रामोफोन हा शब्द चुकीचा आहे. अशा पद्धतीने गटात न बसणारा शब्द हा तुम्हाला ओळखायचा आहे. तर आपण दुसरं उदाहरण बघू. नक्षलवाद, दहशतवाद, राष्ट्रवाद आणि उग्रवाद. आता या 4 शब्दापैकी कोणता शब्द हा गटात बसत नाही हे ओळखायचे. तर तुम्हाला मी सुरुवातीला थोडीशी आयडिया दिली की 3 शब्द हे समान अर्थाचे असतात आणि ते समान अर्थाचे शब्द सोडून जो चौथा शब्द असतो तो शब्द हा चुकीचा असतो. म्हणून दहशतवाद हा हिंसाचारी मार्गाचा अवलंब करणारा आहे. नक्षलवाद हा शब्द हिंसाचारी मार्गच दर्शवतो. उग्रवाद, आपण डाव्यांचा उग्रवाद पाहिलेला आहे. उग्रवाद हा शब्द हा सुद्धा हिंसाचारी मार्गाचाच अवलंब करतो. म्हणजेच दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद हे हिंसाचारी अर्थाचे शब्द आहेत आणि त्यापैकी राष्ट्रवाद हा जो शब्द आहे हा शब्द वेगळा आहे. म्हणजे त्या गटात तो न बसणार आहे. राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राबद्दलचं असलेलं प्रेम. म्हणजे हे 3 शब्द हिंसाचारी मार्ग दर्शवतात आणि चौथा शब्द हा राष्ट्रप्रेम दर्शवतो. म्हणजे तो चौथा शब्द त्या गटामध्ये बसत नाही. त्यानंतरचं उदाहरण पाहू आपण. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, लोकपाल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. आता इथं आपण बघू की 3 समानार्थी कोणते आहेत. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग हा मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे. राष्ट्रीय महिला आयोग हा महिलांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा अल्पसंख्याकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आहे. म्हणजे हे तिन्ही शब्द हे समानार्थी आहेत आणि त्यापैकी लोकपाल हा जो शब्द आहे हा वेगळा आहे. म्हणजेच तो त्या गटात न बसणारा आहे. त्यानंतर चौथं उदाहरण आपण बघू. त्यामध्ये आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आणि बुलेट ट्रेन असे 4 शब्द दिलेले आहेत. आता त्या 4 शब्दापैकी 3 शब्द हे समानार्थी आहेत. आता आण्विक संशोधन म्हणजे अणुसंशोधन, अण्वस्त्र संशोधन, त्यानंतर अवकाश संशोधन म्हणजे अंतराळात केलेलं संशोधन, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान त्यामध्ये केलेली प्रगती. हे जे 3 शब्द आहेत हे 3 शब्द हे समान अर्थी आहेत आणि बुलेट ट्रेन हा शब्द त्या गटात न बसणारा आहे. म्हणून अशा पद्धतीने गटात न बसणारा शब्द जर ओळखायचा असेल तर 3 समानार्थी शब्द कोणते आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तरच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर असंच तुम्ही परीक्षेच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून प्रश्नपत्रिका व्यवस्थित, सुटसुटीत, कुठलीही खाडाखोड न करता चांगल्या पद्धतीने सोडवावी अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.